माझ्या प्रिय धम्म उपासक आणि उपासिकांनो, तथागत गौतम बुद्ध म्हणतात, अंतःकरणाची सुंदरता ही सुंदर विचारांवर अवलंबून असते. पवित्र विचारांचे नेहमी मनन केले पाहिजे. त्यामुळे वाईट विचार दूर होतात आणि एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. असाच एक चांगला विचार कोकणच्या चिपळूण तालुक्यातील खांडोत्री गावचे सुपुत्र धम्म उपासक संजय सखाराम पवार यांच्या मनात आला आणि त्यांनी धम्म प्रचार आणि प्रसाराचा एक भाग म्हणून त्यांच्या संग्रही असलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेल्या व मनाला सहज पटतील अशा शेकडो बोधकथा व्हॉट्सअप या सोशल मीडियामार्फत महाराष्ट्रभर लिहून पाठवल्या. आपणाला त्या मनापासून आवडल्या. शेकडो अभिप्राय आले. 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवाला सांगितलेला हा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच पंचशील, अष्टशील आणि 10 पारमितांचे आचरण. बुद्धांनी सांगितलेल्या या मार्गाचा प्रचार आणि प्रसार यापुढे आमच्या वाणी बोधिसत्वाची या यूट्यूब चॅनेलद्वारे सादर करीत आहोत. सादर करते आहेत धम्म उपासक सुभाष कदम नाईसकर आणि प्रास्ताविक धम्म उपासक संजय सदाशिव पवार यांचे आहे. कृपया लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नमो बुद्धाय. जय भीम. माझ्या प्रिय धम्म उपासक उपासिकांनो, आपण त्रिरत्नांना शरण जातो. ही 3 रत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ. या 3 रत्नांची कथा मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे. बोधी राजकुमार नावाचा एक राजकुमार होता. त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की आपण भिक्खू संघाला बुद्ध विहार बांधून ते दान करावे. त्याने उत्कृष्ट अशा विहाराची निर्मिती केली. त्याला कोकणात प्रासाद असे म्हणायचे. हे कोकणात प्रासाद विहार भिक्खू संघाला दान करावे म्हणून त्यांनी आपला महामंत्री संजीव मानवक याला सांगितले की तू तथागत बुद्धांकडे जा आणि त्यांना आपल्याकडे भोजनाचे निमंत्रण दे. त्याचा महामंत्री संजीव मानवक हा तथागत बुद्धांकडे जातो. त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. आपले राजे बोधिराजकुमार यांकडून आपणास भोजनाचे निमंत्रण आहे असे सांगतो. तथागत स्मित हास्य करून ते निमंत्रण स्वीकारतात आणि दुसऱ्या दिवशी तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ बोधिराजकुमार यांच्या घरी भोजनास येतात. भोजनदान झाल्यानंतर तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ बसले असता तेथे बोधिराजकुमार येतात आणि आपण काहीतरी उपदेश करावा अशी तथागत बुद्धांना विनंती करतात. त्यावर तथागत बुद्ध आपण गृहत्याग कसा केला, बुद्धत्व प्राप्त करेपर्यंत कसे प्रयत्न केले यावर उपदेश करतात आणि दुःखामध्ये सुद्धा सुख आहे हे मी त्यावेळी जाणले असे सांगतात. हा धम्म उपदेश ऐकल्यानंतर बोधिराजकुमार अत्यंत प्रसन्न होऊन तो म्हणतो आणि तो बुद्धांची प्रशंसा करू लागतो, धम्माची प्रशंसा करू लागतो आणि संघाची देखील प्रशंसा करू लागतो. हे ऐकून राजकुमारचा महामंत्री राजकुमारला म्हणाला, तुम्ही जर बुद्ध धम्म संघाची एवढी प्रशंसा करत आहात तर तुम्ही बुद्धांना शरण का जात नाही. तेव्हा बोधिराजकुमार आपल्या महामंत्र्याला म्हणतो की ही माझी पहिली भेट नाही आहे. तथागत बुद्धांचे हे माझे पहिले दर्शन नाही आहे. ज्यावेळी मी आईच्या गर्भात होतो त्यावेळी माझी आई तथागत बुद्धांना वंदन करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मी तथागतांचे पहिले दर्शन घेतले होते. ज्यावेळी मी थोडा लहानाचा मोठा झालो त्यावेळी दाईने तथागत बुद्धांच्या दर्शनाला मला नेले होते. ते माझे तथागतांचे दुसरे दर्शन आणि महामंत्री आज हे माझे तथागतांचे तिसरे दर्शन आहे. तेव्हा तो बोधिराजकुमार तथागत बुद्धांना वंदन करतो आणि म्हणतो, आजपासून मला आपल्या धम्माचा उपासक करावा. बोधिराजकुमाराने आपल्या आईच्या गर्भात असतानाच तथागत बुद्धांचे दर्शन घेतले होते याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ज्यावेळी बोधिराजकुमार हे आपल्या आईच्या गर्भात होते त्यावेळी त्यांच्या आईने तथागत बुद्धांचे दर्शन घेतले होते. ज्यावेळी बुद्धांचा धम्म उपदेश बोधिराजकुमारच्या आईने ऐकला आणि ग्रहण केला त्या उपदेशाचे संस्कार गर्भामध्ये असताना बोधिराजकुमार याच्यावरही झाले होते. ज्यावेळी आई अन्न ग्रहण करते
त्याचा एक अंश बाळाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो, त्याप्रमाणे तिने ऐकलेले विचार देखील बाळाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय.